अपक्ष ज्यावेळेस मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला जनतेमधून प्रचंड प्रमाणात मला जनतेचा पाठिंबा मिळायला लागला आणि हे करत असताना ज्यावेळेस पाठिंबा मिळायला लागला त्यावेळेस आताची ही निवडणूक आहे ही निवडणूक महाड शहराची एकदम अटीतटीची आहे, कारण गेल्या 3.5-4 वर्षात इथं निवडणुका न झाल्यामुळे शहराचा विकास प्रचंड प्रमाणात थांबलेला आहे. प्रचंड कामं जी आहेत ती अर्धवट अवस्थेत आहेत आणि इथे कुठेतरी चांगल्या विचारांचं नेतृत्व निर्माण व्हावं यासाठी प्रत्येक पक्ष आपली बाजी पणाला लावत आहे. आणि हे करत असताना माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला जेव्हा वाढता पाठिंबा जेव्हा दिसायला लागला त्यावेळेस इतर पक्षांमधून काही हालचाली सुरू झाल्या. त्यामध्ये सर्वप्रथम मी नाव घेऊ इच्छितो आपला जो शिवसेना शिंदे गट आहेत त्याचे आमदार माननीय श्री भरतजी गोगावले साहेब यांच्या कार्यकर्त्यांकडून मला पक्षाला पाठिंबा द्यावा अशा वेळोवेळी मला त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या विनवण्या किंवा त्यांच्याकडून मला निरोप यायला लागले. आणि हे करत असताना कुठेतरी मलाही वाटत होतं की आपण जर एखाद्या चांगल्या पक्षाला पाठिंबा दिला तर जो आपल्या शहराचा विकास खुंटलेला आहे, जो आपल्या शहराचा विकास थांबलेला आहे त्याला कुठेतरी चालना मिळेल आणि आपलं जे मतदान हे जे आहे एका चांगल्या नेतृत्वाकडे जाईल. आणि यासाठी मी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. आपल्याबरोबर वारंवार आपल्यावर आरोप केला की आपण मॅनेज झालात शिंदे गटाकडून, तर आपल्याला काय म्हणायचंय? कसं असतं माहिती का, राजकारण ज्या वेळेस आपण करत असतो त्यावेळेस या गोष्टींना सामोरं जाण्याची ही सुद्धा आपली मानसिकता असावी लागते. 2004 सालापासून मी राजकारणामध्ये असताना कुठेही माझ्या चारित्र्याला मी डाग लावू दिलेला नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. सन्माननीय आमचे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मी निष्ठावान कार्यकर्ता कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेल. माझी उमेदवारी मी अपक्ष म्हणून जाहीर केली म्हणून मी कुठला गुन्हा केलेला नाहीये. आणि जी जेव्हा उमेदवारी जाहीर केली त्याच्यानंतर ज्यावेळेस मला सन्माननीय भरत गोगावले साहेबांसोबत जेव्हा माझी या संदर्भातली मीटिंग झाली तर त्यावेळेस त्यांच्याकडून आज ते कार्यसम्राट आमदार आहेत, 4 वेळा निवडून आलेले आहेत. आणि तालुक्यामधला विकास पाहता शहरामध्ये सुद्धा जर आपण त्यांना एक संधी दिली तर हा विकास पुढे चालू राहील, चांगल्या दर्जाचं काम त्यांच्या हातून घडू शकेल असा एक चांगला विश्वास मला त्या निमित्तानं निर्माण झाला. आणि सर्वजण पाहत आहेत आज कार्यसम्राट आमदार भरतजी गोगावले साहेब यांचं कार्य सगळं आज तालुका नाहीच तर आपला जिल्हा आणि महाराष्ट्रही पाहतोय. असं असताना जर एका चांगल्या नेतृत्वाने आपल्याकडे आपल्या पाठिंब्यासाठी जर आपल्याला इच्छा व्यक्त केली तर मी निश्चित एवढा मोठा माणूस नाहीये, एवढा मोठा कार्यकर्ता नाही की त्यांच्या इच्छेला मान देणार नाही. आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून आपली हकलपट्टी करण्यात आली होती, आपण त्याबद्दल काय सांगाल? निश्चित तसं पत्र मला मिळालेलं होतं, मला पक्षाकडून जाहीर केलं होतं, पाठवलेलं होतं. मी या गोष्टीवर हेच सांगेन की आत्ताचे जे जिल्हाध्यक्ष आहेत यांना जिल्हाध्यक्ष करण्यासाठी आमचा सिंहाचा वाटा होता. हे आम्ही 2004 सालापासून शरदचंद्र पवार साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. ज्यांना आम्ही आयात करून आणली त्यांनी आमची हकालपट्टी करणं हे मला एक केविलवाणा आणि मला एक हास्यास्पद असं वाटतं. तर ही जेव्हा हकालपट्टी करण्याचं ज्यावेळेस पत्रक आलं तर त्याची दाद मागण्यासाठी आम्ही रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी मुंबई येथील फोर्टच्या कार्यालयात आम्ही सन्माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांची गाठभेट घेतली. तिथे आमच्या सर्व रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस माझ्या हकालपट्टीचा जेव्हा विषय निघाला त्यावेळेस ती पूर्णतः चुकीच्या पद्धतीने केली गेलेली आहे आणि पराग वडके यांना पुन्हा सन्मानानं पक्षात त्या स्थानावर ठेवावं असं पक्षांनी जाहीर आदेश दिलेले आहेत.